नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांना 1-2 वर्ष लग्न झाल्यानंतरसुद्धा जेव्हा मूलबाळ होत नाही तेव्हा ते तपासण्या करणं चालू करतात। त्याचपैकी आज आपला विषय घेऊया की मूलबाळ न होण्यासाठी सर्वात कॉमन जे डिसीज असेल तो आहे टेस्टिक्युलर व्हेरिकोसिल। व्हेरिकोसिल हे खूप कॉमन आहे। त्यासाठी काय उपचार आहेत, केव्हा ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय तपासण्या करायच्या आहेत याविषयी आज आपण जाणून घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला मी लैंगिकतेविषयी मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, व्हेरिकोसिल जसं पायावर आपल्या लेग्सवर व्हेरिकोसिल असतात तसंच टेस्टिसमध्ये पण व्हेरिकोसिल असू शकतात। व्हेरिकोसिल म्हणजे काय? व्हेरिकोसिल म्हणजे जे रक्तवाहिन्या असतात, 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात। एक रक्तवाहिनी असते जे आपल्या अंडाशयापासून तर हृदयापर्यंत जी रक्तवाहिनी जाते त्याला आपण आर्टरी म्हणतो, आणि हृदयापासून आपल्या वृषणाला जे रक्त सप्लाय करतं त्याला आपण व्हेन म्हणतो। तर व्हेरिकोसिलमध्ये नेमकं काय होतं की आर्टरीची साईज बदलत नाही, आर्टरीची साईज तीच राहणार, पण जे व्हेन्स असतात, जे हृदयाकडून वृषणाकडे जे रक्त घेऊन जातात, त्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगून जातात, त्या मोठ्या होतात। मग त्याच्यामुळे काय होतं की छोट्या नळीनं तुमच्या वृषणाकडे रक्त येत आहे आणि मोठ्या नळीनं ते ड्रेन होत आहे परत हृदयाकडं, तर तिथं रक्त थांबत नाही। त्यामुळं काय होतं की स्पर्मॅटोजेनेसिस जे प्रक्रिया असते, जी आपल्या रक्तातून त्यांना घटक पाहिजे, सगळे हार्मोन्स पाहिजेत, तर ती प्रक्रिया कुठेतरी मंदावते, आणि ती प्रक्रिया मंदावली की आपण जर वीर्य चेक केलं तर आपल्यामध्ये ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतू अजिबात नसते, त्याला आम्ही ॲझोस्पर्मिया म्हणतो, आणि कमी असले तर त्याला आम्ही ऑलिगोस्पर्मिया म्हणतो, आणि त्यांची हालचाल कमी असली तर त्याला आम्ही ॲस्थेनोस्पर्मिया म्हणतो। तर हे 3 आजार आपण डिटेक्ट करू शकतो। पण सर्वात अगोदर जर का तुम्ही लग्नानंतर सेमेन एक्झामिनेशन केलं, त्या सेमेन एक्झामिनेशनचा रिपोर्ट जर ॲबनॉर्मल असेल तरच आम्ही तुम्हाला USG स्क्रोटम म्हणजे वृषणांची सोनोग्राफी करायला ॲडवाईस करतो। कोणी डॉक्टर ॲडवाईस करेल। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हेरिकोसिलचे ग्रेड असतात। मग तुम्ही ग्रेड जे असतात 1, 2, 3, 4 असे 4 ग्रेड असतात। तर 1 आणि 2ला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका। ह्या 1 आणि 2 ग्रेड जे बघितले तर याच्यामुळे इतकं आपलं म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आहे ते इतकं ॲफेक्ट होताना दिसून येत नाही। जर 1 आणि 2 ग्रेड असेल आणि जर तुम्हाला कोणी सर्जरी ॲडवाईस करत असेल तर ते काही करण्याची गरज नाही असं मला वाटतं। पण 3 आणि 4 असेल तर काही औषधाद्वारा, काही शॉकवेव्ह थेरपीद्वारा किंवा इतर थेरपीद्वारा आपण त्याला क्युअर किंवा रिपेअर करू शकतो। जर नाही झालं तर 4थ्या स्टेजला आपल्याला सर्जरी करणं अत्यंत उपयोगाची असते। पण सर्जरी केलं म्हणजे झालं का? नाही। सर्जरी केल्यानंतर पण तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस आणि तुमच्या शुक्राणूंची वाढ ही होणारच आहे असं कुठेही गृहीत धरलेलं नाही। म्हणून ऑपरेशन करण्याच्या अगोदर तुम्ही डॉक्टरांना एक विचारा की मी ऑपरेशन करायला तयार आहे, पण यामुळं माझे शुक्राणू नक्की वाढतील का हे तुम्ही त्यांना विचारा, तर ते तुम्हाला कल्पना देतील। तर मित्रांनो, जर लग्नानंतर 1-2 वर्षानंतर तुम्हाला मूलबाळ होत नसेल तर सर्वात प्रथम सेमेन एक्झामिनेशन करा, नंतर USG करा, नंतर हार्मोनल टेस्ट करावं लागतात जसं की सेरम टेस्टोस्टेरॉन। ह्या टेस्ट करून जर आपण इनफर्टिलिटीचं पूर्ण ॲनालिसिस जर केलं तर आपल्याला ताबडतोब समजेल की आपल्यामध्ये काय दोष आहे, कुठं दोष आहे, आणि आपण कुठं त्याला आपण चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा। थँक्यू।